विद्यार्थ्यांनो नमस्कार. 9th स्टँडर्ड मॅथ्स 1मधील आपण शिकतोय स्टॅटिस्टिक्स प्रॅक्टिस सेट 7.5, ज्यामध्ये आपण बघा मीन, मेडियन अँड मोड असे 3 प्रकारची गणितं आपण शिकत होतो. मीनचा फॉर्म्युला तुम्हाला सगळ्यांना येतोय. मीन मीन्स व्हॉट? सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स अपॉन टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. बरोबर, हा एक फॉर्म्युला तुम्ही शिकला होतात. म्हणजे काय तर सर्व संख्यांची आपण बेरीज करत होतो आणि त्या सर्व संख्यांना जेवढ्या काही संख्या असतील त्याने डिवाइड करत होतो. हा होता आपला मीनचा फॉर्म्युला. मेडियन म्हणजे मधली संख्या, पण आपण ती कशी शोधत होतो तर पहिल्यांदा संख्या सगळ्या आपण असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आपण घेत होतो आणि मग त्या ऑर्डरमध्ये घेतल्यानंतर जी मधली संख्या असेल तिला आपण बोलत होतो मेडियन. किंवा मध्ये जर 2 संख्या राहिल्या तर त्या दोघांची आपण ॲडिशन करून त्याला 2ने डिवाइड करत होतो, त्याला बोलतो आपण मेडियन. आणि मोड मीन्स व्हॉट? जी संख्या सर्वात जास्त वेळा आलेली असते, ज्याची फ्रिक्वेन्सी सगळ्यात जास्त असते, त्याला आपण बोलत होतो मोड. ठीक आहे, ती सगळी गणितं तुम्हाला समजलेली आहेत. आणि मग आता ही सगळी गणितं समजल्यानंतर थोडीशा वेगळ्या क्वेश्चन्सकडे आपण जातोय. हे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला आले पाहिजेत. बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 7. 6 प्रश्न ऑलरेडी झालेत आपले. द कॅल्क्युलेटेड मीन ऑफ 50 ऑब्झर्वेशन वॉज 80. बघा, कॅल्क्युलेटेड मीन ऑफ 50 ऑब्झर्वेशन वॉज 80. दॅट मीन्स मीन आपल्याला दिलेला आहे 80. ठीक आहे, आता मी हे पुढचं वाक्य वाचणार नाही आहे. मी फक्त काय करतोय माहिती आहे, या पहिली जी स्टेटमेंट आहे ना त्याच्यावरून फक्त गणित सोडवायचा प्रयत्न करणार आहे. काय दिलंय बघा, मीन दिलाय. मग इथे मी मीनचा फॉर्म्युला लिहिणार. मीन इज इक्वल्स टू सम ऑफ ऑल दी ऑब्झर्वेशन्स. सम ऑफ, आता किती ऑब्झर्वेशन्स आहेत? 50. मग इथे मी लिहिणार सम ऑफ 50 ऑब्झर्वेशन्स अपॉन 50 ऑब्झर्वेशन्स आहेत म्हणून मला त्याला डिवाइड करावं लागेल 50ने. आपण काय करतो, मीन म्हणजे सगळ्या संख्यांची बेरीज आणि जेवढ्या संख्या आहेत त्याने डिवाइड करतो. किती संख्या आहेत? 50. 50 संख्यांची बेरीज अपॉन 50. पुढे आता त्यांनी मीन दिलेला आहे बघा. मीन ऑफ 50 ऑब्झर्वेशन वॉज 80. दॅट मीन्स मीन आपल्याकडे आहे 80. मग 80 इज इक्वल्स टू, मीन दिलेला होता, लक्षात घ्या, जो मीन होता या गणितामध्ये तो मीन आपल्याला दिला होता 80. ठीक आहे, इथे मी लिहितोय 80, इकडे मी लिहितोय सम ऑफ दॅट 50 ऑब्झर्वेशन्स अपॉन 50. ओके, 50 डिवाइड आहे, इकडे आल्यावर मल्टिप्लाय होईल आणि मला मिळेल, काय मिळणार मला? सम ऑफ दॅट 50 ऑब्झर्वेशन्स म्हणजे मला मिळणार आहे त्या 50 संख्यांची बेरीज, ती आहे 80 इंटू 50. दॅट मीन्स 4000. म्हणजेच 50 संख्यांची जी बेरीज आहे, मी असं लिहितोय बघा, सम ऑफ 50 नंबर, असं जरी लिहिलं तरी चालेल. सम ऑफ दॅट 50 नंबर्स, 50 संख्यांची जी बेरीज आहे ती मला मिळाली आहे 4000. ओके, आता मी पूर्ण गणित वाचणार आहे. बघा, आता मला पुढचा पूर्ण सगळा क्वेश्चन वाचायचा आहे आणि क्वेश्चन असा आहे, द कॅल्क्युलेटेड मीन ऑफ 50 ऑब्झर्वेशन वॉज 80, बट इट वॉज लॅटर डिस्कवर दॅट ऑब्झर्वेशन 19 वॉज रेकॉर्डेड बाय मिस्टेक ॲज अ 91. बघा, काय झालं माहिती आहे, 50 संख्यांचा त्यांनी मीन शोधला. समजा असं असेल बघा, मी उदाहरणार्थ सांगतोय, 1 2 3 4 डॉट 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 19 20 डॉट 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 50 अशा 50 संख्या आहेत. या 50 संख्यांचा त्यांनी मीन शोधला असेल. मीन शोधताना त्यांनी काय केलं असेल, सगळ्यांची इथे बेरीज केली. बरोबर, या सगळ्यांची टोटल केल्यानंतर त्याला 50ने डिवाइड केलं आणि मीन शोधला. त्यांना मीन जो मिळाला तो मिळाला 80. मग सगळ्या संख्यांची बेरीज शोधली, तो मीन मिळाला 80. पण नंतर असं लक्षात आलं की हा जो 19 होता ना, 19, इट वॉज लॅटर डिस्कवर दॅट 19 वॉज रेकॉर्डेड बाय मिस्टेक 91. म्हणजे इथे 19 अशी ॲडिशन करण्याच्या ऐवजी त्यांनी तिकडे लिहिलं 91 आणि म्हणून त्यांचा मीन काय आला 80. मग आता गणित आपलं चुकलंय, त्यांनी 19 लिहायच्या ऐवजी 91 लिहिले. बरोबर,
मग व्हॉट वॉज द करेक्ट मीन असा प्रश्न आहे. मग याचा अर्थ मला काय करावं लागेल माहिती आहे. आता तुमच्या थोडंसं लक्षात आलं असेल, मी सगळ्या संख्यांची बेरीज करताना ती सगळ्या संख्यांची बेरीज मला मिळाली. किती मिळाली आहे? 4000. पण तिथे मला 19च्या ऐवजी मी 91 घेतले. म्हणजे मग मला काय करावं लागेल माहिती आहे, त्या संख्यांमधून 91 मायनस करावे लागतील. मग मी असं लिहिणार बघा, सबट्रॅक्टेड 91 फ्रॉम 4000. या 4000 मधनं मला 91 मायनस करावे लागतील. आणि 91 जर मी मायनस केले, कारण ही जी आहे ना, ही 50 संख्यांची बेरीज आहे ही 4000, त्यातनं 91 जर मायनस केले तर मला किती मिळत आहेत बघा. मला मिळतील 9 किती मिळत आहेत व्यवस्थित बघा. 10तनं 1 गेला, 9 राहिले, बरोबर. 9तनं हा 9 आहे तसं, 9 आहे तसाच. ओके, मग किती राहत आहेत बघा. 10तनं 1 गेला, 9 राहिला. परत एकदा मी मायनस करतोय बघा. 4000 मायनस मला 91 करायचे. इकडे 10 होतील, इकडे 9 होतील, बरोबर. इथे 9 होतील आणि हा 3 होईल, हातचा गेला. इथे आलेत 9, 0, 9. 3909 ही ती टोटल असेल. पण ही कुणाची टोटल असेल तर 49 नंबरची, कारण मी 91 त्यातनं काढून टाकलाय. आता मला तिथे ॲक्च्युअली किती मिळवावे लागतील माहिती आहे. तिथे मला ते मिळवावे लागतील 91 मायनस केला, पण तिथे किती लिहायला ॲड करावे लागतील 19. मग 19 जर ॲड केलं तर ॲक्च्युअली त्याची टोटल येणार आहे 3928. इट इज द सम ऑफ दॅट 50 ऑब्झर्वेशन्स इज 3928. आणि मग आता मला त्याचा जर मीन शोधायचा असेल तर मग मी असं लिहिणार, देअरफॉर मीन इज इक्वल्स टू सम ऑफ 50 ऑब्झर्वेशन्स अपॉन 50. सम ऑफ 50 ऑब्झर्वेशन किती आलं आहे 3928. त्याला मला डिवाइड करावं लागेल 50 ने. आणि जर मी त्याला 50 ने डिवाइड केलं तर मला काय मिळते बघा 3928. याला मी 50 ने डिवाइड करतो. ठीक आहे, मग 50 ने जर डिवाइड केलं तर कितीचा भाग लागेल बघा. 5 7 35 म्हणजेच 3350. इथे किती राहतोय तर इकडे राहत आहेत 42, बरोबर. आता मी हा 8 वरून घेतला तर पुढे 5 8 40, म्हणजे इकडे किती राहत आहेत बघा 28. परत एक 0 घेतला, इथे पॉईंट दिला. पुढे 5 25, 250, 300 म्हणजे 536, म्हणजेच 78.56. इट वॉज अ ॲक्च्युअल मीन ऑफ दॅट ऑब्झर्वेशन. कळालंय. म्हणजे असं हे गणित तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. मला असं वाटतं तुम्हाला हे गणित व्यवस्थित कळालं असेल. मी पुढे जाणार आहे पुढच्या क्वेश्चनकडे. क्वेश्चन नंबर 8कडे मी जातोय आणि तोही प्रश्न तुम्हाला कळणार आहे. हा तर प्रश्न तुम्हाला सगळ्यांना कळाला असेल. थोडासा नसेल समजलं तर पुन्हा एकदा गणित पाहून घ्यायचं. क्वेश्चन नंबर 8कडे आपण जाऊ बघा. फॉलोइंग 10 ऑब्झर्वेशन्स आर अरेंज इन असेंडिंग ऑर्डर. याचा अर्थ असेंडिंग ऑर्डर ऑलरेडी दिलेली आहे. बघा, असेंडिंग ऑर्डरमध्ये दिलेल्या 10 संख्या आहेत. कुठल्या 10 संख्या आहेत तर 2, 3, 5, 9, x+1, x+3, 14, 16, 19 and 20. ओके, इफ द मीडियन ऑफ द डाटा इज 11. पुढे काय सांगितलंय बघा, मीडियन ऑफ दिस डाटा इज 11, then find the value of x. We have to find the value of x. मग आता व्यवस्थित गणित तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. बघा, मीडियन दिलेला आहे 11. ठीक आहे, मीडियन काढताना आपण त्या संख्या असेंडिंग ऑर्डरमध्ये लावतो. ऑलरेडी असेंडिंग नंबरमध्ये संख्या आहेत. आता त्या किती संख्या आहेत बघा. देर आर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 observations and it is n is equals to 10 which is an even number. जर तो इवन नंबर असेल ना
तर 4 संख्या इकडे जातील, या 4 संख्या इकडे राहतील. मध्ये ज्या 2 संख्या आहेत त्यांची ॲडिशन करून आपण मीडियन शोधतो की नाही. मीडियन शोधताना आपण काय करतो बघा, मीडियन शोधताना आपण ज्या मधल्या 2 संख्या राहिल्या आहेत त्या दोघांची ॲडिशन करून त्याला आपण 2 ने डिवाइड करतो. बरोबर, असं मीडियन आपण शोधतो की नाही. इवन संख्या असेल तेव्हा मग मीडियन शोधताना मी या दोघांची ॲडिशन केली, त्याला 2 ने डिवाइड केलं. बट आपल्याला मीडियन दिलाय ना त्यांनी, मीडियन किती आहे 11. आणि इकडे मग आलंय x+1 + x+3/2. 2 डिवाइड आहे, इकडे गेल्यावर मल्टिप्लाय होईल. म्हणजेच मला असं गणित मिळेल बघा, 1x + 1x दॅट इज 2x, 1 + 3 दॅट इज 4 इज इक्वल्स टू 11 × 2. 11 2 जा 22. 2x + 4 इज इक्वल्स टू 22. मग काय होईल पुढे बघा, 2x इज इक्वल्स टू 22 - 4 + 4 तिकडे गेल्यावर -4 झाला. म्हणजेच आपल्याला मिळालं आहे 2x इज इक्वल्स टू 18. 2 इथे मल्टिप्लाय आहे, तिकडे गेल्यावर तो डिवाइड झाला. 2 9 जा 18 मीन्स एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळेल 9. कळालंय? अतिशय सोपं गणित होतं बघा. हे तर तुम्हाला लगेच समजलं असेल. ओके, पुढे जातोय मी क्वेश्चन नंबर 9 कडे जातोय. चला बघा, क्वेश्चन नंबर 9 सुद्धा तुम्हाला कळणार आहे सगळ्यांना. बघा क्वेश्चन नंबर 9, द मीन ऑफ 35 ऑब्झर्वेशन इज 20. मीन ऑफ 35 ऑब्झर्वेशन इज 20. हा पहिला पॉइंट. आउट ऑफ विच मीन ऑफ 18 ऑब्झर्वेशन वॉज 50. मीन ऑफ फर्स्ट 35 observation, first 18 observation is 15 and mean of last 18 observation is 25. Find that 18th observation. Find 18th observation. ठीक आहे. प्रश्न जर तुम्हाला कळाला ना तर तुम्हाला गणित अतिशय सोपं जाईल. बघा, पहिल्यांदा तुम्हाला प्रश्न कळाला पाहिजे. देर आर 35 नंबर्स. बघा 35 ऑब्झर्वेशन्स आहेत, त्याचा मीन दिलाय 20. बघा इथे मी त्याचे 3 पार्ट्स करणार आहे आणि 3 पार्टमध्ये गणित सोडवल्यावर तुमच्या व्यवस्थित ते लक्षात येणार आहे सगळ्यांच्या. तसा काही अवघड प्रश्न नाही आहे. बघा सुरुवातीला मी फक्त तुम्हाला समजावून सांगतोय. 35 नंबर्स आहेत. या 35 नंबरचा ऑब्झर्वेशन डायरेक्ट जर मीन काढला तर तो 20 आहे. आणि जर सेपरेट मीन काढला, पहिल्या 18 संख्यांचा मीन काढला तर तो येतोय 15 आणि उरलेल्या 18 संख्यांचा मीन काढला तो येतोय 25. तर ती 18th जो नंबर आहे तो आपल्याला शोधायचा आहे. पण तुम्ही थोडासा विचार केला तर तुमच्या अशा लक्षात येईल की मी बोलताना असं बोललो की 35 संख्यांचा मीन 20 आहे, पहिल्या 18 संख्यांचा मीन 15 आहे. मग जर पहिल्या 18 संख्या निघून गेल्या तर नंतर 17 संख्या राहिल्या पाहिजेत, पण ते डबल बोलतायत परत 18 संख्यांचा. याचा अर्थ इथे एक संख्या ही डबल मोजली गेली आहे, तो आहे 18th नंबर आणि तीच संख्या आपल्याला शोधायची आहे. बघा मग आता जर तुम्ही फॉर्म्युलाने गेलात ना तर तुम्हाला फटाफट गणित लगेच कळणार आहे. कसं बघा, लक्ष द्या इकडे. मी इथे लिहितोय मीनचा फॉर्म्युला. मीन इज इक्वल्स टू सम ऑफ 35 ऑब्झर्वेशन, 35 संख्यांची बेरीज अपॉन काय लिहिणार 35. बरोबर. मीन ऑफ 35 ऑब्झर्वेशन इज 20. याचा अर्थ मला 20 इथे मिळाला आहे. इथे येणार सम ऑफ 35 ऑब्झर्वेशन्स अपॉन 35. मी डायरेक्टली फॉर्म्युलाने जातोय, काही विचार न करता. 35 इकडे जाईल आणि मला मिळेल सम ऑफ 35 ऑब्झर्वेशन इज इक्वल्स टू 20 × 35 दॅट इज 700. म्हणजे त्या 35 संख्यांची जी सम होती, बेरीज होती, ती मला मिळाली सम ऑफ 35 ऑब्झर्वेशन इज 700. इथपर्यंत गणित झालं. आता मी त्याच्या पुढच्या शब्दाकडे जातोय. मीन ऑफ 18 ऑब्झर्वेशन इज 15. परत एकदा इथे मी लिहितोय मीन इज इक्वल्स टू सम ऑफ 18 ऑब्झर्वेशन्स अपॉन 18. मग आता मीन दिलेला आहे ना 18 ऑब्झर्वेशनचा किती 15 इज इक्वल्स टू सम ऑफ
18 ऑब्झर्वेशन अपॉन 18 डिवाइड होता, इकडे गेल्यावर मल्टिप्लाय झाला आणि मला मिळालं सम ऑफ 18 ऑब्झर्वेशन इज इक्वल्स टू 15 इंटू 18. किती येणार? 15 एट जा 120, इकडे 12 आले, 15 वन जा 15 प्लस 12 दॅट इज 27. म्हणजे सम ऑफ 18 ऑब्झर्वेशन इज 270. ठीक आहे, तोच पॉईंट घेऊन मी परत पुढे जाणार, तोच फॉर्म्युला घेणार, परत स्टार्ट करणार गणित. बघा इथे मी लिहितोय मीन इज इक्वल्स टू लास्ट 18 ऑब्झर्वेशन म्हणजेच सम ऑफ 18 ऑब्झर्वेशन अपॉन 18. मीन किती आहे? 25. सम ऑफ 18 ऑब्झर्वेशन अपॉन 18, तो इकडे जाईल, 18 मल्टिप्लाय होईल, मला मिळेल सम ऑफ 18 ऑब्झर्वेशन इज इक्वल्स टू 25 इंटू 18. 18 पंचे 90, 9 आले, 18 दुने 36 आणि 9 किती येत आहेत? 36 आणि 9 450, 45. बरोबर का? बरं ठीक आहे. आता बघा काय झालंय बघा, जर मी 35 संख्यांचा एकत्रित मीन काढला तर तो 700 येतोय आणि अर्धा अर्धा मीन काढला तर 270 आणि 450 येते. मग मी काय करणार? त्या दोघांची बेरीज करणार. सम ऑफ, असा विचार केला पाहिजे की नाही, अर्धा अर्धा. सम ऑफ 35 ऑब्झर्वेशन इज इक्वल्स टू 270 प्लस 450 किती येतोय बघा? 270 प्लस 450 दॅट इज इक्वल्स टू 720. असं कधी होईल का? बघा मी सगळ्या संख्यांची बेरीज 700 लिहितोय आणि अर्ध्या अर्ध्या संख्यांची बेरीज केली तर 270 येते. असं होईल का कधी? नाही होणार. का असं झालं? कारण एक संख्या रिपीट झाली आणि म्हणून असं झालं. अँड दॅट्स नंबर इज 20. देअरफॉर 18th ऑब्झर्वेशन इज इक्वल्स टू 720 मायनस 700 अँड दॅट इज 20. ओके, म्हणजे अशी काही गणितं तुम्हाला कळाली पाहिजेत, सोडवता आली पाहिजेत. आज आपण स्टॉप करू. थँक्यू.